हरि ओम. नमस्कार साधक हो. आजपासून आपण स्पर्श परिसाचा पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या या ग्रंथमालिकेचं वाचन आजपासून आपण ऐकणार आहोत. आज ऐकूया स्पर्श परिसाचा भाग 1 यातील लेखिकेचं मनोगत. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या विचारांवर आधारित अनेक छोटे मोठे ग्रंथ गेल्या 24 वर्षात प्रकाशित झाले. प्रस्तुतचा ग्रंथ देखील स्वामींचेच विचार प्रगट करणारा पण वेगळ्या स्वरूपाचा आहे. विविध प्रसंगात स्वामींची प्रतिक्रिया, त्यांच्या कृतीमागचा हेतू, त्यांचं मनोगत असे अनेक विषय यात आलेले आहेत. प्रसंग एकच असला तरी त्यावरची प्रतिक्रिया प्रत्येकाच्या संस्कारानुसार, स्वभावधर्मानुसार वेगवेगळी असते. त्या तुलनेनं संतांची प्रतिक्रिया फारच भिन्न आणि उच्च पातळीवरची असते. अंतरात अद्वैतबोध दृढ ठेवून बाहेरची कृती व्यवहाराला धरून करणं हे संतांचं वैशिष्ट्य. जे संत एकांतात राहतात त्यांच्या बाबतीत व्यवहाराचा फारसा प्रश्न येत नाही. पण स्वामी माधवनाथांसारखे संत बुडता हे जन न देखवे डोळा या तळमळीनं आणि सद्गुरूंची आज्ञा म्हणून लोकात मिसळून प्रबोधन कार्य करीत असतात. प्रसंगी लहानात लहान होऊन सामान्यांना देखील उंच पातळीवर नेण्याचा प्रयत्न करीत असतात. लोकाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. ही ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण त्यांनी शिरोधार्य मानलेली असते. त्यामुळे त्यांचं संतत्व इतरांच्या चटकन लक्षात येत नाही. ते आपल्यापैकीच एक असं वाटतं. पण जर बारकाईनं त्यांचे व्यवहार देखील पाहिले तर त्यांचं वेगळेपण लक्षात येतं. स्वामींच्या पारमार्थिक विचारांबरोबरच त्यांचा व्यवहार देखील माझ्या चिंतनाचा विषय होता. समाजात चालणारा स्वार्थाचा व्यवहार मन व्यग्र करणारा होता. पण स्वामींचा व्यवहार दोन्ही पक्षी आनंद देणारा, प्रेम वर्धिष्णू करणारा असा होता. कारण तो परमार्थावर, त्यागावर, निष्कामतेवर आधारलेला होता. त्यात अहेतुक प्रेम होतं. असा व्यवहार मला अपेक्षित होता. याचं रहस्य काय असं विचारल्यावर स्वामी म्हणाले, मी देह असून या देह मन बुद्धीकडून होणारी सर्व कर्म ही माझी कर्म आहेत. मला त्याचं फळ, पैसा, मान, कीर्ती हे मिळालं पाहिजे असं वाटतं तोपर्यंत त्या व्यक्तीला समाधान मिळणार नाही. अत्यंत त्यागमय जीवन जगणारा थोर देशभक्त समाजसेवक असला तरी त्याला वृद्धपणी अपंगावस्थेत आपल्याला लोक विचारत नाहीत या अपेक्षाभंगाचं दुःख असतं. मग एकतर तो समाजावर रुष्ट होतो, मृत्यूची वाट पाहत राहतो, नाहीतर आपणहून मृत्यूला कवटाळतो. जीवनाला जर परमार्थाचा पाया असेल तर तो म्हणेल, परमेश्वरानं दुर्लभ असा नरदेह दिला आहे, तो व्यवस्थित सांभाळून आपल्या वाट्याला आलेली कर्म उत्तम प्रकारे पार पाडायची आणि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणून परमेश्वराला अर्पण करायची. अशी सर्व कर्म निष्काम बुद्धीनं केली तरच समाधान, शांती, आनंद लाभेल. माझ्यासारख्या कर्माचा पिंड असलेल्या व्यक्तीला स्वामींनी कर्माचा कर्मयोग कसा करायचा हे रहस्य थोडक्यात सांगितलं. स्वामींचे पारमार्थिक विचार निश्चित होते. त्यात कधी बदल होत नसे. व्यावहारिक विचार मात्र व्यक्ती परिस्थितीनुसार वेगवेगळे असत. पण त्या पाठीमागचा हेतू एकच, सर्वांचं कल्याण. सद्गुरूंचं सान्निध्य कितीही मिळालं, त्यांना जाणून घेण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी ते फक्त 1/8 आपल्याला कळतात. पण 7/8 ते अज्ञात राहतात, सागरातील हिमनगासारखे. पण अशा ग्रंथांच्या आधारानं आपण थोडेफार तरी सद्गुरूंचे विचार समजून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपले आचार विचार ठेवण्याचा, साधना करण्याचा प्रयत्न करतो.
परमभाग्यानं सद्गुरूंची भेट होत असते हे खरं. स्वामींपासून एक फरलांगाच्या परिसरात 30 वर्ष राहिल्यानंतरच माझी त्यांची भेट झाली. पण एकदा मार्ग सापडल्यानंतर मात्र मला कधीही मागे वळून पाहावंसं वाटलं नाही. ही देखील परमेश्वराची, सद्गुरूंची कृपाच नाही का? परमेश्वर कृपेनं सद्गुरूंची भेट होते आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं जीव शिवरूप, आनंदरूप होतो. भगवान गोपालकृष्ण हे माझं परमदैवत आणि श्री ज्ञानेश्वर महाराज समर्थ हे माझे आवडते संत. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या त्यांच्या वाङ्मयीन मूर्ती. हेच ग्रंथ प्रमाण मानून ज्यांनी साधना केली आणि परमहंस पद प्राप्त करून घेतलं ते स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ मला सद्गुरू म्हणून लाभले हे खरोखरीच माझं परमभाग्य आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग हा आनंदाचा मार्ग आहे, अनंत राघवाचा पंथ आहे. त्या मार्गावर चालत राहायचंय अखंड शेवटच्या श्वासापर्यंत. आज ते दोघंही देहानं समोर नाहीत, पण सद्गुरू असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागातील आपण डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेलं मनोगत ऐकलत. उद्यापासून आपण या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकूया. हरि ओम तत्सत.